नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे, तर मी याआधी पण आंब्याच्या लाडूची रेसिपी शेअर केली, पण ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे. तर याआधीची रेसिपी आहे त्याच्यामध्ये मी दूध पावडर वापरून मी रेसिपी केली होती. आता मी खवा बनवणार आहे दुधाचा आणि त्याच्यापासून ही रेसिपी बनवणार आहे. तर साधारणतः 1-2 लिटर इतकं दूध होतं, तर ते आटवण्यासाठी ठेवलं. थोडासा वेळ लागतो या रेसिपीला, पण या पद्धतीने पण ते लाडू इतके छान आणि टेस्टी होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी पण. तर बघू शकता दूध छान उकळायला लागलंय. तर सतत आपल्याला चमच्याने मिक्स करावं लागतं. साय तयार होऊ नाही द्यायची आपल्याला, कारण आपल्याला त्याचा छान असा खवा बनवायचा आहे. तर बघू शकता बऱ्यापैकी दूध आता आटलंय आणि साधारणतः मला या प्रोसेसला 1 ते 1.5 तास इतका लागला होता. थोडा वेळ लागतो खवा बनवण्यासाठी, पण या पद्धतीने पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्याच कढईमध्ये मी आता आंब्याचा रस आहे तर तो काढून घेणार आहे आणि तो वाटून घेणार आहे. तर साधारणतः एक 3 कप साधारणतः आंब्याचा रस आहे, तर तो घेणार आहे मी. तर 1-2 वेळेला मिक्सर करून घ्यायचं आहे. आणि हा जो रस आहे याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. खवा जो आहे ना त्याला बऱ्यापैकी आटल्यानंतर दुधाला त्या गोडवा आलेला असतो, त्यामुळे साखर खूप जास्त नाही आणि आंबे पण अगदी छान असे गोड आहेत, त्यामुळे साखर अगदी कमी वापरली आहे. तर साधारणतः 3 चमचे इतकी साखर टाकली आहे. त्यामुळे हे लाडू आहेत ना, नंतर लक्षात आलं की हे लाडू थोडेसे सॉफ्ट झाले. अजून थोडीशी साखर असते ना तर त्याचा चिकटपणा त्याच्यामध्ये छान आला असता आणि ते लाडू अगदी छान झाले असते. पण असेही खूप छान झाले होते, फक्त सॉफ्ट झाले होते जरा. त्याला वेळ खूप लागला थोडंसं सुकवण्यासाठी ते मिश्रण जे आहे ते. तर बघू शकता रस आहे तर तो छान त्याला उकळी आली आहे. तर बघू शकता भरपूर असं आटलंय आणि दाटसर असं झालेलं आहे आणि त्याचा रंग जो आहे ना तर तो पण चेंज झालाय आणि अगदी घट्ट असा रस आहे. डार्क रंग आलाय त्याला आणि या मिश्रणाला. आणि आता आपल्याला याच्यामध्ये खवा टाकायचा आहे आणि खवा टाकल्यानंतरही आपल्याला हे छान असं थोडंसं घट्ट होईपर्यंत, त्याची गोळी होण्यापर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ना या लाडूची, तर त्याला वेळ लागतो, पण याची चव जी आहे ना ती अगदी छान येते, कारण खवा पण अगदी ताजा असतो आणि आंब्याचा रस अगदी ताजा काढलेला असतो. त्याच्यामुळे त्या लाडूची चव आहे तर ती खूप छान येते. वेळ लागतो. अगदी तुम्हाला झटपट बनवायचे आहेत तर ती पण रेसिपी मी केली आहे शेअर दूध पावडर वापरून कमीत कमी वेळामध्ये, आणि अगदी छान होतात तेही लाडू. तर बघू शकता खवा टाकल्यानंतर त्याचा रंग जो आहे तो थोडासा फेंट झालाय आणि आता आपल्याला हे मिश्रण आहे तर हे असंच अजून छान असं घट्ट होऊ द्यायचं आहे त्याची गोळी बनेपर्यंत. म्हणजे आपल्याला हे मिश्रण थंड झालं ना की त्याचे छान असे लाडू वळता येतील. तर ॲक्च्युली लाडू जे केले ना मी तर वळले तर तो व्हिडिओ स्किप झाल्यामुळे मी डायरेक्टली जे लास्टचा व्हिडिओ आहे लाडू बनवलेला तर तेच शेअर केले. तर बघू शकता तुम्ही अगदी छान असं झालेलं आहे हे मिश्रण तयार. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता जे मिश्रण बनवलं होतं ना ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतरच त्याचे लाडू वळायचे. थोडेसे सॉफ्ट झाले होते पण छान टेस्टी असे लाडू तयार झाले होते. तर रेसिपी नक्की करू